ही साडी ना भाऊनी आणली खास वहिनीसाठी. वहिनी साहेब, ही छोटीशी खास भेट. हे परमेश्वरा, सणाच्या दिवशी एका सुवासिनीला एक पांढरी साडी, हा तर मोठा अपशकुनी. अम्मासाठी पांढरी साडी? मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे रोशनी. सगळं करणार बोलत होतं, पण मी कधीच ही गोष्ट माझ्या तोंडात नाही आणली की तू एका नाचणारीची मुलगी आहेस. तू आता तर बोललास नील. याचा अर्थ तुला ही गोष्ट नेहमीच टोचत राहिली. का नाही टोचणार रोशनी? तू ज्या प्रकारे आज त्या भांगड्यामध्ये हसत खिदळत उभी होतीस, जाऊ दे. खरं तीच बोललास नील. जाऊ दे. दारजी, मी खरं बोलतोय. मला माहित नाही की हे सगळं कसं झालं. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. आम्ही हे काम नाही करू शकत. चौधरीजी, तुम्ही तर आम्हाला सुरेंदरचे बाबा जिवंत होते तेव्हापासून ओळखताय. आपल्याला वाटतंय का की आम्ही इतकी घाणेरडी गोष्ट करू शकतो? या क्षणी मला काही ऐकायचं नाहीये. ऐक सुरेंदर, बराच तमाशा झाला. चांगलं हेच होईल की तू आपल्या घरच्या लोकांना घेऊन इथून निघून जा. आता तुला देवदर्शनाची गरज नाहीये. जा, निघून जा इथून. दारजी, हे पहा, माझ्याजवळ कोणता पुरावा नाही की जो मी तुम्हाला देऊ शकतो. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला की मला याविषयी काही माहित नाहीये. बस, मी माझा निर्णय ऐकवला आणि आता तो नाही बदलणार. आणि अपेक्षा करतो की पुन्हा माझा निर्णय सांगायला ना लागो. जशी आपली इच्छा. अज्जू, चला. नाही मामा, मी नाही येणार. दार्जिनचा अपमान माझ्या अपमानापेक्षा मोठा आहे. शकत. पण हो, इतकी विनंती नक्की करतो तुम्हाला की आपल्या मनात आमच्याविषयी कुठला गैरसमज ठेवू नका. चल चल कम्मो.
माताजी. मुलगी तर अगदी निर्लज्जपणे नाचत आहे. बंद करा हे सगळं. बंद करा. बंद करा नाचणं गाणं. काय झालं नील, काय प्रॉब्लेम आहे? धांगड दिंगा इथे नाही चालणार, समजलीस? चांगल्या घरातल्या मुली नाचत नाहीत. ब्रो आम्ही फक्त डान्स करत होतो. चुप रे. हे बघा आकाश, प्लीज हा विषय इथे संपवा. सर्व शहरातली लोक आली आहेत. आणि नीट तू घरी जा. घरी जा माझा तू. हात सोड नील. मी काय तुझी प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये. मी इथे जत्रा पाहायला आली, सर्व जत्रा एन्जॉय करूनच जाणार, समजलं? मी काही घरी जाणार हे नाहीये. बघ ट्विंकल, माझं डोकं फिरवू नकोस. चुपचाप घरी जा तू. ब्रो यार तुझा प्रॉब्लेम काय आहे? चुप. नील, त्याच्याशी काय बोलतेस? माझ्याशी बोल ना. चल ले घेतो. आउच! निघा बाहेर, निघा. चला रे. ट्विंकल उठ उठ उठ. अरे, ज्या गोष्टीची भीती असते तेच करते ही पोरगी. हे शीतला माते, सगळी इज्जत काढली हिने, भावाची आणि आईची. पदरात काहीच नाही आलं. या घरात कोणीच काही करू शकत नाही या पोरीला. अगं पण कमो झालं काय? अगं वहिनी, काय सांगू, या पोरीकडून एक काम धड होऊ शकत नाही. अगं वहिनी, तुला आठवत असेल ना, मी तिला ती निळी साडी दिली होती पॅक करायला. हो. अगं वहिनी, मी ती साडी का पॅक करायला दिली तिला? एक काम सुद्धा नाही करत ती धड. त्या साडीच्या जागी पांढरी साडी पॅक केली तिने. अशा सणाच्या दिवशी पांढरी साडी पाहून कोणीही विचार करेल शकून आणि अपशकून विषयी. अगं खरं सांगू वहिनी, कल्याणी वहिनीचं तर तिथे सगळ्या कर्नाल समोर न कापलं गेलं. पण कमो, रोशनी असं का करेल? इतकं करून सुद्धा तुला तुझ्या लाडक्या पोरीची चिंता आहे की ती असं का करेल म्हणून. पण मला एक गोष्ट लक्षात येत नाहीये की या घरामध्ये पांढरी साडी आली कुठून, आणि ती पण नवी कोरी. अगं आई, आता तरी विश्वास ठेव. इतका तमाशा झाला आणि तू हेच शोधत बसलीयस की पांढरी साडी आली कुठून म्हणून. अगं पण जी मुलगी सगळं घर सांभाळते, तिच्याकडून इतकी मोठी चूक कशी होऊ शकते? हं? कमो, एक वेळ तू केलं असतस ना तर मी मानलं असतं. नशीब माझं. ऐकताय ना, तुम्हा सर्वांसमोरच रोशनीला निळी साडी दिली होती. नाहीतर आई बोलली असती कमोनेच ठेवली असेल पांढरी साडी. अगं आई, तुला जर खात्री नाहीये ना, मी आत्ताच पाहून येते आतमध्ये. ती निळी साडी आताच असेल. एक मिनिट कमो. एजी आणि ट्विंकल आत रिहर्सल करतायत. ठीक आहे, नंतर आरामात जाऊन पाहीन मी. मला कसली घाई आहे. हा, रेवाजी, किती जागा आहे जिकडे तुम्हाला जायचंय. पण रेवाजी, आपण इकडे का जातो? आपण कुठे चाललो आहोत? मी ऐकलंय या रस्त्यावर एक छान रेस्टॉरंट आहे. तिथे ना खूप छान कचोऱ्या मिळतात. असं का? मला तर माहितीच नव्हतं. पण रेवाजी, आपण जर कचोरी खाल्ली तर इतकं सगळं कोण खाणार? मला वाटतं आपण पोहोचलो. इथे तर खाण्याचा वासही येत नाहीये. इथे खायचं दुकान कसं काय असेल? मला वाटतं रेवाजीनं कोणीतरी उल्लू बनवलं असेल.
रेवाजी, रेवाजी इकडे तर टाळं लागलंय. रेवाजी, रेवाजी काय शोधताय तुम्ही? खरं तर रेवाजी, मला माहितीच नव्हतं की कचोरीमध्ये तुमचा जीव अडकलाय ते. तुम्ही चिंता नका करू, कर्नलची नंबर 1 कचोरी खायला घालीन तुम्हाला. कोण आहात तुम्ही? हॅलो, ते इथे जे राहतात ते कुठे गेलेत? कमाल आहे. आधी तर कुणी पाणी विचारायला येत नव्हतं, आता तर रोजच कुणी ना कुणी येतं. काल सुद्धा एक पोरगा यांना शोधायला आला होता. बहुतेक तो आकर्षच असेल. हा, पण हे येतील केव्हा? 2-4 दिवस बोलून गेले होते, कदाचित 10 दिवसही लागतील. पण तुम्ही कोण आहात? मी इथली नाहीये, यांना ओळखते. कर्नालमध्ये आले होते, विचार केला यांना भेटून जावं. बरं आहे तर मग चला. थँक्यू सांगितल्याबद्दल. ट्विंकल, त्या पायावर जोर नको देऊस, आरामात चाल. ट्विंकल, बहिणी तू तर म्हणाली होतीस की ही आतमध्ये, पण ही तर... 1 मिनिट, तू तर आतमध्ये होतीस ना? तू तर आत होतीस, मग बाहेर कशी काय आलीस? ऍक्च्युली आंटी, आम्हाला दोघांनाही जत्रा बघायची होती, म्हणूनच थोडा वेळ जत्रा बघायला गेलो होतो. गेला होता? पण कुठून? कुठून गेले म्हणजे? अच्छा अच्छा, मी ते किचन मध्ये होते ना, त्यामुळे मला माहितीच नाही पडलं की तुम्ही कधी निघून गेलात ते. ए तर मागे हो, चल, नुसती बसून राहिलीये. बाळा, काय झालं? पाय ठीक आहे ना तुझा? काकी, पाय तर सुजलाय. पोरी, काय झालंय ग? ऍक्च्युली आंटी, आम्ही जत्रेत डान्स करत होतो आणि त्यावेळी ट्विंकलचा पाय एका दगडाला लागला. सँडलमुळे तो मुरगाळला आणि ती खाली पडली. ओ गॉड, आता ही उद्या परफॉर्म कशी करेल? एजे, तू मेंटॉर आहेस ना, प्लीज काही ना काही मार्ग काढ. आय एम सॉरी आंटी, पण मी कोणताच फेवर नाही करू शकत. ते बाकीच्या पार्टिसिपेंट्सना अनफेअर असेल. जर उद्या ट्विंकल परफॉर्म नाही करू शकली तर तिला कॉम्पिटिशनमधून बॅकआउट करावं लागेल. बाळा, तू चिंता नको करू. मला सांग, पाय असा मुरगळला का? कमो, बाजूला हो. काय करतेस हे? प्लीज कंबोजी, तुम्ही काही करू नका. याला बर्फ लावल्यानंतरच स्वेलिंग कमी होईल. त्यानंतरच आपल्याला क्लिअरली कळेल की मार्क किती बसलाय. प्लीज. बर्फाने? पोरीला आत घेऊन जा, जाऊन बेडवर झोपवा, आराम करू द्या तिला. होय, बरोबर बोलतेस तू, घेऊन ओके. जाते. चल, हळू. हा, चला हळू. आरामात हा. आज पहिल्यांदाच काहीही चूक न करता तू काम पूर्ण करून दाखवलंस. तेही असलं काम की रोशनीच्या 4 मुंड्या चित झाल्या. हो, तिला तसंच ठेवा. हो. परफेक्ट. सॉरी, थोडा कमी आहे. मी घेऊन येतो. आय विल गेट इट. तसं याने ट्विंकलचा पाय ठीक तर होईल ना? मला म्हणायचे की उद्या ती डान्स करू शकेल ना, कारण उद्याचा दिवस तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि डान्स तर तिचं स्वप्न आहे. खरं तर स्वप्न नाही, तिचं आयुष्य आहे. जर ती उद्या डान्स नाही करू शकली तर खरंच कोलमडून जाईल ती. किती विचित्र गोष्ट आहे ना, जिला स्वतःला स्वप्नांवर विश्वास नाही, तिला कोणा दुसऱ्यांच्या स्वप्नांची इतकी पर्वा.
उत्तर द्या रोशनी. ते तुम्ही काही विचारलंच कुठे? फक्त खरं ते सांगितलं की तुमचा स्वप्नांवर विश्वास आहे. मी हे ट्विंकलला देऊन येतो. अम्मा कुठेच दिसत नाहीये मला. आज मला तिच्यासोबत राहायला पाहिजे. हॅलो, राम राम वहिनी. काय झालं कम्मो? आज पहिल्यांदाच काहीही चूक न करता तू काम पूर्ण करून दाखवलंस. तेही असलं काम की रोशनीच्या चारी मुंड्या चित झाल्या. अरे वहिनी, आम्ही असं काय केलं, जे काय केलं ते तुम्ही केलं. अहो, मला तुम्ही जसं सांगितलं बस तसंच मी केलंय. ते तर आहेच. म्हणून त्यासाठीच मी तुझ्या मागच्या सगळ्या चुका माफ करून टाकल्या. खरंच सगळ्या मागच्या चुका माफ करून टाकल्यात. आणि मी तुला सांगितलं होतं ना की जर तू मला मदत करशील तर मी पण तुझी मदत करेन. म्हणून आता तुझ्या बैजूच्या लग्नाची चिंता ही माझी. उद्याच मुलीकडचे पाहायला येतील त्याला. अरे बहिणी, तुम्ही असताना मला चिंता करण्याची काय गरज आहे? अहो, ज्याच्या डोक्यावर तुमचा हात असेल त्याच्या चिंता तर अशाच दूर होतील. बुवाजी कुणाबरोबर बोलतायत? चल आता हे सगळं सोड. वरातीच्या स्वागतासाठी तयार राहा. अच्छा बरं, राम राम. ठेवते आता. एक काम का नाही करत तू? गळा दाबून मारून टाक मला. तेव्हाच तुझ्या काळजामध्ये शांतता होईल. सुरेंदर, आता चोरासारखी माझी जासूसी पण करायला लागलीस? माझं बोलणं ऐकत होतीस? ट्विंकल कशी आहे? तिची जखम बरी आहे का? जा जाऊन बघ तिला काय पाहिजे काय ते. मान काय हलवतेस? जा जा ना. तू अजूनही त्या गोष्टीचा विचार कर. वेडा झालायस का पोरा? तू का माफी मागणार? तू तर माझा आपलायस. ते लोक परकेत आणि परके कधी कधी जखम देऊन जातात. पण अम्मा, रोशनी तर परकी नव्हती. ये दीदा, बाबाजी, काय झालं इतक्या लवकर तुम्ही परत आलात? तिथे तर आता आरती होणार असेल ना? काय झालं? सर्व काही ठीक आहे ना? आता तू मला विचारणार आहेस
नक्की सगळं ठीक आहे की नाही? एक काम का नाही करत तू? गळा दाबून मारून टाक तू मला, तेव्हाच तुझ्या काळजामध्ये शांतता होईल. सुरेंदर, अरे काय वेडा झालायस तू? रोशनी, तू माझी हेल्प करशील? ट्विंकल, पण सांग तर खरं काय झालंय? रोशनी, तू उद्या कॉम्पिटिशन मध्ये माझ्याऐवजी डान्स करशील? महाआरतीची वेळ झाली आहे. वेळेवर आरती नाही झाली तर अपशकुन होईल. चौधरी साहेब, जर ओंकारजी नाही आले तर मग तुम्हीच आरती करून घ्या. नाही गुरुजी. मग आरती करणार तरी कोण? मी करेन आरती.